एक लोन देणारा हे असतो, व्यापारी असतो व्याजानं, आणि एका लहान व्यापाऱ्यानं कर्ज घेतलेलं असतं त्याच्याकडून. बिचाराला ते काही फिटत नसते, परेशान असतो. तर त्याची एक मुलगी अशी लग्नाच्या वयाची असते, त्याला कर्ज घेतलेल्या व्यापारीची. हा काय म्हणतो लोन देणारा की लोन माफ करतो, तुझ्या मुलीचं लग्न करून दे माझ्याशी. आता हा वयस्कर लोन देणार. ते आता काय तिढा पडला बापा पुढं मुली पुढं. मुलीला तर काही नकारच असतो, बापाचाही नकार असतो. काय करायचं लोन तर काही फिटत नाही, नेहमी वसुलेला येत असतो तो. एके दिवशी तो येतो आणि म्हणतो एक प्रस्ताव ठेवतो मी. काय म्हणे, या पिशवीमध्ये काळ्या आणि पांढऱ्या सोंगट्या आहेत, ते एक गेम खेळू म्हणे आपण, माझा तुम्हाला ऑफर म्हणे. जर काळी सोंगटी उचलली, पांढरी सोंगटी उचलली तर लोन माफ आणि लग्न करायचं गरज नाही. आणि जर काळी सोंगटी उचलली तरी देखील लोन माफ, पण लग्न करावं. आता दोन्हीपैकी तुम्हाला काय हे करायचं तर निवडा. आता ती मुलगी विचार करते काय करावं बाबा, समजा गेमला नाही म्हणलं तर लोन फेडावंच लागणार. काय करावं मग ती म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही, तुझ्या गेमला आमची मान्यता आहे. मग त्या बॉक्समध्ये तर म्हणतो उचल आता एक सोंगटी त्यातली. ती हात त्याला तो व्यापारी काय करतो, त्या छोट्या बॅगेमध्ये 2 सोंगट्या टाकतो, स्वतःच्या हाताने टाकतो. तर स्वतःच्या हाताने टाकताना निवडायसाठी तर तिच्या लक्षात येते की त्यानं काळ्या सोंगट्या टाकल्या आहेत, त्याच्यामध्ये 2 काळ्या सोंगट्या टाकल्या. आणि म्हणतो आता ह्याच्यात मी ठेवल्या आहेत आणि साक्षीदार असतात बाजूला, आता ह्याच्यातली ती उचल. तिच्या पुढं 3 प्रश्न असतात, ऑप्शन. एक तर नकार देणे, नाही तर त्या व्यापाराला ओपन करणे की बाबा ह्यानं फसवणूक केली, आणि नाही तर उचलणे सोंगटी. तिन्हीमध्ये लोन तर राहणारच असते, कर्जही तुम्हाला काय लग्नही करावं लागणार आहे. ती चौथा विचार करते, ती शार्प विचार करते. ती काय करते, सोंगटी उचलती आणि असं हातात लपवून ठेवती, आणि जिथं सगळ्या सोंगट्या ठेवलेल्या आहेत ते असं निसटल्यासारखं करते, हात काहीतरी हाताला कळ आल्यासारखं सोडून देते. आता तो व्यापारी हे सगळे साक्षी, अरे हे काय घोटाळा केलं, तू सोंगटी टाकून दिली मध्ये, निसटली तुझ्या हातातून. ती म्हणते काही प्रॉब्लेम नाही, व्यापाऱ्याने एक काळी एक पांढरी टाकली ना त्या बॅगेमध्ये, जर माझ्या हातातली सोंगटी कुठली होती हे पाहायचं तर बॅगेतली सोंगटी पहा. बॅगेत जर पांढरी निघाली तर याचा अर्थ माझ्या हातात काळी होती, आणि जर बॅगेत काळी निघाली तर याचा अर्थ पांढरी पडली माझ्या हातात. त्याला होच म्हणावं लागते, कारण फसवणूक केली म्हणता येत नाही ना. आणि ती लग्न तिचं टळतंय, तिचं कर्जही माफ होते. तर कुठल्याही ह्याच्यामध्ये कधी कधी अशी ट्रिकी सिच्युएशन असते की सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं काही केलं तरी काम म्हणू, किंवा ह्याच्यात काय चॉईस आहे आपल्याला, आपलं लॉसच होणार आहे किंवा आपली चूकच होणार आहे. तर चौथा ऑप्शन कधी कधी असू शकते. तिथं थोडंसं डोकं लावलं तर तुमची सुटका त्या प्रसंगातून होऊ शकते. तर थोडंसं कुठल्याही बिकट प्रसंगामध्ये चौथा ऑप्शन आहे का याचा विचार करा.